कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी हत्तीच्या घरवापसीसाठी पुन्हा एकदा एल्गार पुकारण्यात आलाय। गुजरातमधील वंतारा इथं महादेवीला नेऊन 1 वर्ष पूर्ण झालं, मात्र अद्यापही तिची घरवापसी न झाल्यानं नांदणीत जन आंदोलन सुरू करण्यात आलं। या आंदोलनानिमित्तानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारला अल्टिमेटम देत 13 सप्टेंबर पूर्वी महादेवी परत आणण्याची मागणी केली आहे। आमच्या माधुरीला परत करा, पण आमची माधुरी मठात आली पाहिजे हे आमचं ठाम मत आहे। जर नाही आली माधुरी, मुख्यमंत्र्यांना जाऊन विचारावं लागेल, घराकडे जाऊन। माधुरीवर या परिसरातील लोकांनी बहिणीसारखं, आईसारखं, मुलीसारखं प्रेम केलेलं आहे। आजचा उपवास कशासाठी? माधुरीला परत आणण्यासाठी। आमच्या ते आम्हाला परत पाहिजे, आम्ही आणल्याशिवाय राहणार नाही। आमच्या माधुरीला आम्ही नांदीपर्यंत पोहोचवणार हे आम्ही संकल्प करूनच आम्ही आज बसलेले आहे उपोषणाला। कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी हत्तीच्या घरवापसीसाठी पुन्हा एकदा एल्गार पुकारण्यात आलाय। गुजरातमधील वनतारा इथं महादेवीला नेऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं, मात्र अजूनही तिची घरवापसी झालेली नाहीये। त्यामुळे नांदणीमध्ये ग्रामस्थ, भाविक आणि कार्यकर्ते पुन्हा एकदा आक्रमक झालेत। 1 दिवस महादेवी हत्तीसाठी या घोषवाक्याखाली एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन करत सरकारला इशारा देण्यात आलाय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात महादेवी हत्तीन बचाव कृती समिती, ग्रामस्थ, महिला आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। की पुनर्वसन केंद्रामध्ये तर हयात राहायचं असतं का? टेम्पररी राहायचं असतं। दवाखान्यात आपण एकदा ऍडमिट झाल्यावर आता इथंच डोळा मिळतो असं म्हणते काय कोण? बरा झाल्यावर घराकडे जाणारच की। तसं आता आमचा हत्ती बरा झाला, आता आमच्या घराकडे पाठवून द्या। तुमच्या म्हणण्याप्रमाणे ते जर जखमी असेल, त्याला काही झालं असेल आणि तुम्ही आता म्हणताय ते खडखडीत बरं आहे, तर आमचा हत्ती आमच्याकडे पाठवून द्या। राजू शेट्टी यांनी आंदोलनाची पुढची दिशा जाहीर करत सरकारला थेट अल्टिमेटम दिलाय। 14 ऑगस्ट रोजी राज्यातील प्रत्येक गावातील चावडीसमोर धरणं आंदोलन करण्यात येणार आहे। सरकारने पुढील 1.5 महिन्यात महादेवीला नांदणीमध्ये आणावं आणि 13 सप्टेंबर पूर्वी महादेवीची घरवापसी झाली नाही तर थेट मुख्यमंत्र्यांना मुंबईत जाऊन जाब विचारणार असा स्पष्ट इशारा राजू शेट्टींनी दिलाय। पण आमची माधुरी मठात आली पाहिजे हे आमचं ठाम मत आहे। आणि ते म्हणून जर मुख्यमंत्र्यांनी प्रश्न सोडवलेला असेल तर मग मुख्यमंत्र्यांनी आमचा 13 तारखेला जर नाही आली माधुरी 13 सप्टेंबरला, तर मुख्यमंत्र्यांना जाऊन विचारावं लागेल, घराकडे जाऊन। जानकर साहेब, एकदा आंब्यासाठी गेलो, आता एकदा माधुरीसाठी जाऊ। आंदोलनात सहभागी झालेले रासपचे नेते महादेव जानकर यांनीही महादेवीच्या घरवापसीला पाठिंबा देत हा जनभावनेचा विषय असल्याचं म्हटलंय। ही जी भावना आहे इथं नुसते जैन समाजच नाही तर सर्वच बहुजन समाजाचे सर्वांचं समर्थन आहे, इथं सर्व धर्मांचं समर्थन आहे। आणि माधुरीवर या परिसरातील लोकांनी बहिणीसारखं, आईसारखं, मुलीसारखं प्रेम केलेलं आहे। तिच्यावर काही महिला, काही पुरुष रडताना पाहिले, स्वतः माधुरी देखील लढली। माझं केंद्र आणि राज्य सरकारला म्हणणं आहे की तुम्ही साऱ्या प्रोसिजर पूर्ण केलेल्या त्या, तर प्रोसिजर पूर्ण करत असताना जर हाय पॉवर कमिटीला 2-2 महिने जर यायला वेळ मिळत नसेल तर हे केंद्र आणि राज्य सरकारचा ढिलेपणा। महादेवी आमच्या गावची लेक आहे, तिला आम्हाला परत द्या, अशा भावना व्यक्त करत महिलांनीही हातात फलक घेऊन आंदोलनात सहभाग घेतला। महादेवी नसल्यानं गाव ओसाड झाल्यासारखं वाटत असल्याचं सांगत त्यांनी सरकारला भावनिक साथ घातली आहे। ती माधुरी मी 4 वर्षाला असतापासून त्याचं लहानाचं मोठं मी केलोय आणि मला आता मी एक धान्य सुद्धा आम्ही सोडलेलं आहे। आमची माधुरी आमच्या नांदणी मठाला यावं, आमचं हत्ती आम्हाला परत येऊ दे। काल आमच्या हत्या आमच्या गावात होती, चाललेलं आहे आणि आमचं हत्ती आम्हाला परत पाहिजे, आम्ही आणल्याशिवाय राहणार नाही, आम्ही आणणारच। आम्ही आजपर्यंत प्रेमानं सांगितलं त्यांना आणि इथून पुढे त्यांना जाणवून देऊया की आमचं माधुरी आम्हाला परत पाहिजे। आम्ही आणल्याशिवाय गप्प बसणार नाही आणि आमच्या माधुरीला आम्ही नांदीपर्यंत पोहोचवणार हे आम्ही संकल्प करूनच आम्ही आज बसलेले आहे उपोषणाला। आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार सर्वोच्च न्यायालय, हाय पॉवर कमिटी आणि वनताराकडून महादेवीला परत पाठवण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली आहे। वनताराच्या पथकानं नांदणीमध्ये आवश्यक सुविधांची पूर्तताही केली आहे,
मात्र अंतिम पाहणीसाठी समिती न आल्यानं घरवापसीची प्रक्रिया रखडली असल्याचा आरोप करण्यात आलाय. येत्या 13 सप्टेंबरला प्रथमाचार्य शांतीसागर महाराज यांच्या 100व्या चातुर्मासानिमित्तानं 71वी ऐतिहासिक पुण्यतिथी होणार आहे. या सोहळ्यासाठी सुमारे 3 लाख भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. नांदणी मठाच्या 400 वर्षांच्या परंपरेनुसार गजराजाचा मान महादेवीला मिळावा अशी भाविकांनी भावना व्यक्त केली आहे. त्यामुळे महादेवीला 13 सप्टेंबरच्या आत नांदणीमध्ये आणण्यात यावं, अन्यथा संघर्ष आणखी तीव्र करण्याचा इशारा देण्यात आलाय. प्रताप नाईक, झी 24 तास, नांदणी, कोल्हापूर.